नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र सध्या नाशिक शहरात दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 26 मधून प्रवीण पाटील हे इच्छुक उमेदवार असून त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ कालिका पार्क परिसरात फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कामगारांचा प्रभाग म्हणून ओळख असलेल्या प्रभाग 26 मध्ये अनेक समस्या असल्यानं प्रभागातील समस्या येणाऱ्या काळात सोडवल्या जातील असं आश्वासन प्रवीण पाटील यांनी यावेळी महाराष्ट्र लाईव्हशी बोलताना दिलंय. याच विषयी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. राज्यातल्या स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यात सगळीच ठिकाणी सर्वच पक्षांकडनं आता आपापल्या प्रभागामध्ये तयारी करायला सुरुवात झालेली आहे. आता नाशिकच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये आलेलो आहे. प्रवीण पाटील यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ जो या ठिकाणी वाढवलेला आहे. खरं तर दोन मोठ्या या ठिकाणी MIDC या प्रभागाला लागून आहेत. मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. या प्रभागातल्या अनेक समस्या आहेत. तरुण आहे, उमेदवार आहे, इच्छुक आहे. काय सांगाल? खरं तर दोन MIDC या प्रभागात आहेत. अनेक समस्या आहेत या इथल्या. आपण निवडणुकीला सामोरे जात आहेत. काय वाटतं या प्रभागाबद्दल? प्रथमतः जय छावा. पहिल्यांदा हा प्रभाग क्रमांक 26 हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे. 2 MIDC आहे, अंबड आणि सातपूर. या ठिकाणी कुठलाही प्रकारचा आजपर्यंत विकास झालेला नाही. हा इथला प्रभाग क्रमांक 26 मधून बरेचसे विषय प्रलंबित आहे. आजपर्यंत बरेचसे राजकारणी आले गेले, पण आजपर्यंत काही विकास झालेला नाही. इथं मोठ्या प्रमाणात कचरा, घाण, गटारी, इतकं भयानक विचित्र वातावरण आहे आणि आजपर्यंत इथलं कुणीही काही लक्ष दिलेलं नाही. पण निवडणूक आले की सगळेजण म्हणता आम्ही करू, हे करू. मी इच्छुक असल्यामुळे मी या प्रभागाची 100% सेवा करण्याचा लेखाजोखा मी करणार आहे. पण बराच प्रमाणित कामगार वर्ग आहे, मोठी वसाहत आहे, तरुण वर्ग आहे. हा यांना उद्योगच नाही इथं. मुळात म्हणजे या ठिकाणी बऱ्याच अशा अडचणी समस्या आहे की याच्याकडं नगरसेवक बी होऊन गेले, त्यांनी लक्ष दिले नाही, नगरपालिकांनी लक्ष दिलं नाही. त्यामुळे इथले विषय बरेचसे असे प्रलंबित आहे की खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. बरोबर. खरं तर इच्छुक उमेदवार आहेत, तरुण आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. रस्त्यांचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर तरुण वर्ग जो आहे या प्रभागात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी उद्योगधंदे देखील नाही आहेत. त्याच्यामुळे गेल्या काळामध्ये नगरसेवकांनी देखील या ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे आणि महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे प्रवीण पाटील येणाऱ्या काळात या प्रभागाचा विकास करू इच्छित असल्याची इच्छा यांनी व्यक्त केलेली आहे. खुशाल पाटील, महाराष्ट्र लाईव्ह, नाशिक.